लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। नाशिक जिल्ह्यातील लासलगावमध्ये आणखी एका भोंदू विरोधात गंभीर गुन्हा दाखल झाला असून महिलेचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप समोर आलाय। महेश गिरी असं आरोपी भोंदूचं नाव असून त्याच्यावर जादूटोणा विरोधी कायद्याखाली तसेच बलात्काराचा गुन्हा नोंदवण्यात आलाय। निफाड तालुक्यातील धरणगाव खडक येथे त्याचा मठ असून तो प्रति गाणगापूर म्हणून ओळखला जात होता। समस्यांवर तोडगा काढण्याच्या बहाण्यानं त्यानं एका कुटुंबाला जाळ्यात ओढलं, बाधा झाली आहे असं सांगत पापनाशक कुंडात अंघोळ करणे, झाडाभोवती फेऱ्या मारणे असे प्रकार करवून घेतले। दरम्यान समोर आलेल्या व्हिडिओमध्ये हा भोंदू देवाच्या नावाखाली विविध पूजाविधी करण्याचं सांगत असल्याचं दिसून येतंय। अंधश्रद्धेचा आधार घेत लोकांची फसवणूक कशी केली जाते याचंही चित्र या व्हिडिओतून स्पष्ट होतंय। आपल्या कुटुंबात कुठलाही त्रास असू द्या, त्या त्रासाचं जर खरोखर जर आपल्याला निवारण करायचं असेल तर येणाऱ्या दत्त जयंतीला म्हणजेच येणाऱ्या मंगळवारी 26 तारखेला या ठिकाणी 9 वाजता येऊन हे या ठिकाणी ब्रह्मा, विष्णू आणि महेश या अशी 3 रुद्राक्ष धारण करा आणि जीवनातला कुठलाही त्रास असू द्या त्याचं 100% या ठिकाणी येऊन निवारण होईल। यानंतर संबंधित महिलेला अश्लील मेसेज पाठवण्यास सुरुवात करत दैवी विधीच्या नावाखाली तिला एकांतात नेण्याचा बहाणा केला। नाशिक त्र्यंबक रोडवरील एका लॉजवर नेऊन तिचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे। निफाड तालुक्यातील खडक धरणगाव येथील प्रति गाणगापूर म्हणून मठ आहे। त्या मठामधला जो महेशगिरी बाबा आहे, महेशगिरी नावाचा, तो त्यांनी माझ्यावर जे लैंगिक अत्याचार केले त्या अत्याचारांविरुद्ध मी लासलगाव पोलीस स्टेशनमध्ये आज आली आहे तक्रार नोंदवण्यासाठी। तर त्यांनी सुमारे 2 वर्षापूर्वी माझ्यावरती हे कृत्य झालेलं आहे माझ्यासोबत। त्यांनी त्यांच्या मठामध्ये मी माझे जे घरातला प्रॉब्लेम होता त्याच्यासाठी मी एकदा त्यांचं इंस्टाग्रामवरती त्यांचे व्हिडिओ बघून आमची फॅमिली, माझे मम्मी पप्पानी मी गेली होती। त्याच्यानंतर त्यांनी तिथे आम्हाला दर गुरुवारी यायला सांगितलं आणि त्यांचं जे पापविनाशी तीर्थ आहे त्या तीर्थामध्ये आंघोळ करायला लावली त्या तळ्यामध्ये। त्याच्यानंतर औदुंबराला फेऱ्या मारायला लावल्या, असं 4 गुरुवार करायला लावलं आणि प्रत्येक गुरुवारी 200 रुपयाची पावती फाडायला लावली, अन्नदान करायला लावलं। तिथं घरून येताना 5 किलो तांदूळ वगैरे घेऊन या असं म्हणायचे। त्याच्यानंतर त्यांनी माझा नंबर घेतला वैयक्तिक की म्हणे तुझी जन्मतारीख वगैरे मला व्हॉट्सअपला पाठव। त्याच्यानंतर मी त्यांना पाठवले आणि मला म्हणे की त्यांनी मला 2-3 दिवसानंतर मेसेज केला की हाय कशी आहे व काय जेवली का वगैरे। तर मी म्हटलं की हा बाबा असं मला असे मेसेज करतोय वगैरे। तर मी घरी सांगितलं, माझ्या बहिणीला वगैरे दाखवलं, तर ती म्हणे असंच करत असेल बा। तर मी नंतर कॉन्टॅक्ट बंद करून टाकलं। तर त्यांनी मला धमकी दिली की माझ्या स्थानावर परत पाय नको ठेवू बा असं। तर म्हटलं आता मम्मी पप्पा परत म्हणशील तर मीच त्याला काहीतरी बोलले असेल म्हणून त्याने असं सांगितलं। मग नंतर एक दिवस मग मी त्याच्याशी बोलतच राहिली फोनवर। नंतर त्याने एक दिवस माझ्या पप्पांना सांगितलं की तिला वैयक्तिक मला भेटायला पाठवा पंचवटीला असं। तर मी पंचवटीला गेली त्याला भेटायला। तर त्यावेळेस त्यांनी मला त्याच्या गाडीमध्ये बसवलं आणि मला म्हणे की आपण एकांतात ठिकाणी जाऊ बोलायला असं सांगून त्यांनी मला त्र्यंबक येथील लॉजवर नेलं। तर लॉजचं मला नाव आठवत नाही, पण मला तो लॉज माहिती आहे की कोणत्या लॉजवर मला नेलं त्यांनी। त्या लॉजवर नेल्यानंतर तिथे त्यांनी माझ्यावर अत्याचार केला। अत्याचार करताना असं होतं की मला तिथे ना आवाज पण करतायत, कारण त्यांनी मला सांगितलं की माझ्या गळ्यामध्ये रुद्राक्ष आहे माझ्यावर आणि तो होताच असं राक्षसासारखा की मला त्याचा प्रतिकारच नाही करता आला। आणि नंतर म्हणजे मला कळत होतं की माझ्यासोबत काय होते, पण मला हे बोलताच येत नव्हतं। आणि नंतर त्यांनी मला म्हणे की तू किती पण काही कर, माझ्या विरुद्ध तू काहीच करू शकणार नाही। दैवी भीती दाखवत वारंवार अत्याचार केल्याचा आरोप पीडितीनं केलाय। अखेर तिनं अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडे तक्रार केल्यानंतर हा संपूर्ण प्रकार उघडकीस आलाय। तर पोलीस अधीक्षकांच्या सूचनेनंतर लासलगाव पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। प्रति गाणगापूरच्या मठाचा महेशगिरी काकडे हा भोंदू महाराजच्या विरोधात लासलगाव पोलीस स्टेशनमध्ये आम्ही गुन्हा नोंदलेला आहे। यामुळे या भोंदू बाबाने अनेक महिलांचे शोषण केलेले आहे। त्यामुळे या पीडित महिलांनी या निमित्ताने समोर यावे असे आवाहन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती करत आहे। या भोंदूकडून आणखीही अनेक महिलांचं शोषण झाल्याची शक्यता व्यक्त होत असून पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे। तर अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या प्रयत्नांमुळे हा संपूर्ण प्रकार उघडकीस आल्यानं परिसरात एकच खळबळ उडाली आहे। संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक।
ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.